हार्ट अटॅक म्हणजेच नेमकं काय? आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हार्ट म्हणजेच हृदय, जो पूर्ण बॉडीला ब्लड सप्लाय करत असतो. पण त्याला स्वतःला काम करण्यासाठी स्वतःला सुद्धा ऑक्सिजनेशन आणि रक्ताचं गरज असते. तर हे रक्त सप्लाय त्याला दोन नसा थ्रू येत असतात. एक राईट साईडची, ज्याला राईट कोरोनरी आर्टरी म्हणतात, आणि एक लेफ्ट साईडची, लेफ्ट मेन, जी इमिजिएटली दोन नसांमध्ये डिवाइड होऊन जाते. एक एलएडी, तिचा फुल फॉर्म आहे लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग, आणि दुसरी म्हणजे लेफ्ट सर्कमफ्लेक्स, जिला L6 म्हणतात. या नसांना सुद्धा सब ब्रांचेस असतात. उदाहरणार्थ एलएडी ला डायगोनल असतात आणि L6 ला ऑब्ट्यूज मार्जिनल म्हणजे OM ब्रांच असते, आणि राईट कोरोनरीला PDA किंवा PLV. ह्या नसांमध्ये जेव्हा कधी ब्लॉकेज एकदम पूर्णतः बंद करून टाकतो ब्लड सप्लाय पुढच्या पार्टला, तेव्हाच आपल्याला हार्ट अटॅक येतो. सर्वच हार्ट अटॅक मध्ये पूर्णतः ब्लड सप्लाय बंद होणे आवश्यक नाही. काही काही हार्ट अटॅक असे असतात की त्याच्यामध्ये पार्शियल पण सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ ब्लड सप्लाय पुढच्या पार्टला कमी होऊन जात, त्याला पण हार्ट अटॅकच म्हणतात. जेव्हा पूर्णतः ब्लॉकेज होतो त्याला ST इलेव्हेशन मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन म्हणतात. जेव्हा पार्शियल ब्लड सप्लाय कमी होतो त्याला NSTEMI नॉन ST इलेव्हेशन मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन म्हणतात. तर हे दोन वेगळे वेगळे टाईपचे हार्ट अटॅक असतात.